नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आषाढी एकादशी निमित्त वराईचा किंवा बऱ्याच ठिकाणी भगर पण म्हणतात, वराईचा भात बघणार आहोत आणि त्यासोबतची मस्त अशी झणझणीत अशी आमटी बघणार आहोत। तर मग चला साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। वराईचा भात आणि आमटीला खूप जास्त काही साहित्य लागत नाही, तर आपण भाताचं साहित्य फक्त भाताला आपल्याला इथं वरई लागणार आहे। चवीपुरतं मीठ घेतलंय इथं आमटीसाठी आणि भातासाठी दोन्ही एकत्र घेतलंय आणि आमटीसाठी भाजलेले शेंगदाणे घेतले आणि हिरवी मिरची घेतली आहे 7 ते 8। तर तुम्ही इथं कमी अधिक करू शकता तुमच्या तिखटानुसार। तर आपण आता चला रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण इथं 1 वाटी वरई घेतली आहे, वजनी प्रमाण म्हणाल तर 100 ग्रॅम। तर आपल्याला ही थोडीशी हलकीशी भाजून घ्यायची आहे। गॅस फुल ठेवला तरी चालेल। आता आपली वरई अशी भाजली हलकीशी, बघू शकता अशी व्हाईट व्हाईट दिसायला लागली आहे। काढून घेऊया एका भांड्यामध्ये। हलकीशी भाजायची, खूप जास्त लाल होईपर्यंत भाजायची नाही आपल्याला। गॅस बंद करते आणि एका भांड्यामध्ये काढून घेते। वरई खूप गरम आहे आता, तर आपल्याला ही कोमट होऊ द्यायची आहे आणि 15 मिनिट वर आपल्याला पाण्यात भिजत ठेवायची आहे, म्हणजे भात असा मऊ लुसलुशीत होतो, एकदम छान होतो। तुम्ही करून बघा असं ही पद्धत। तर आता थंड करून घेऊया आणि वरई थंड झाली आहे, 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि भिजत ठेवली। आता आपण पुढची तयारी बघूया। वरई भिजते तोपर्यंत आपण आमटी करून घेऊया। तर आधी आपण वाटण वाटून घेऊ। शेंगदाणे, हिरवी मिरची हे एकत्र एकदम बारीक फाईन पेस्ट तयार करायची आपल्याला। आमटीचं वाटण इथं वाटून घेतलंय, एकदम बारीक तयार करायची पाणी टाकून पेस्ट। तर आता फोडणी देऊन घेऊया। पातेलं गरम करायला ठेवलंय इथं। तर आपण फोडणीसाठी इथं तूप वापरणार आहे। तुम्ही उपासाला जे तेल चालतं तेही वापरू शकता। इथं 1 चमचा भरून इथं तूप टाकते। तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर इथं तुम्ही जिरं टाकू शकता, पण आम्ही उपवासाला जिरं खात नाही म्हणून मी जिऱ्याचा वापर नाही करणार आहे। तूप थोडंसं गरम झालं की जे वाटण वाटून घेतलंय ते इथं पूर्ण टाकून घ्यायचंय आपल्याला। आता तुम्हाला किती घट्ट आणि किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही इथं पाणी टाकून घ्या। मी थोडीसं अजून पातळ करणार आहे। तर हे बघा एवढी पातळ ठेवली मी, खूप जास्त घट्ट नाही ठेवायची, खूप जास्त पातळ नाही ठेवायची। आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। इथं अर्ध्या चमचाला थोडंसं कमी टाकते, तुमच्या आमटीनुसार तुम्ही इथं कमी अधिक करू शकता मीठ तुमच्या चवीनुसार। तर आमटीला आता छान उकळून घ्यायचंय 10 मिनिटासाठी, तोपर्यंत आपली वरई पण भिजली आहे। एका साईडला पाणी गरम करायला ठेवूया वरईच्या भातासाठी। तर ज्या वाटीने आपण वरई घेतली होती आमटीचं भांड दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करूया। दुसऱ्या गॅसवर ठेवून घेतलंय आता आमटीचं भांड। आमटीला छान 10 मिनिटासाठी उकळून घ्यायचंय, तोपर्यंत आपण भात शिजायला टाकूया। तर आपण ज्या वाटीने वरई घेतली होती त्याच वाटीने आपल्याला इथं 2 वाटी भरून पाणी घ्यायचंय। 1 वाटी आणि 2 वाटी पाणी घेतलंय आपण इथं। आता पाण्याला उकळी घ्यायची आहे। पाण्याला उकळी यायला लागली की आपण जे चवीपुरतं मीठ घेतलंय ते इथं टाकून घेऊया। तर आपल्याला इथं आता वरई टाकून घ्यायची उकळीमध्ये पाण्याच्या। उकळीमध्ये टाकलं की आपल्याला इथं हे मिक्स करून घ्यायचे आणि पाण्याची आवश्यकता वाटली तर पुन्हा आणखीन पाणी टाकायचंय आपल्याला। असा भात केला की एकदम पांढरा शुभ्र भात तयार होतो वरई आधी भाजून घेतल्यावर, आणि एकदम मऊ लुसलुशीत सुद्धा तयार होतो। तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा। आधी वरई आधी भाजून घ्यायची। गॅस कमी करायचा आहे आता। कमी गॅसवर आपल्याला 5 मिनिटासाठी हा भात असा शिजून घ्यायचा, एकदम पॅक झाकण ठेवायचं आहे। गॅस कमीच ठेवायचा, फुल गॅसवरती ओतू जाऊ शकतो भाताचं पाणी, त्यामुळे गॅस कमीच ठेवायचा इथं। तर आता आपली आमटी झाली आहे का ते पण बघूया आपण। तर आमटी पण आपली आता छान उकळते। झाले जवळपास 7 ते 8 मिनिटं। बंद करूया गॅस। बघू शकता अशी एक संध झाली अशी मस्त। तर आता गॅस बंद करूया। आमटी आपली झाली आहे। आता भात होण्याची, वरईचा भात होण्याची आता वाट बघूया आपण। भाताला अधून मधून हलवून द्यायचंय, खाली करपायला नको म्हणून।
गरज वाटली तर तुम्ही इथं गरम पाणी टाका. मला तर काय गरज वाटत नाहीये. बरोबर होईल तेवढ्या 2 वाटी पाण्यामध्ये भात. पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा 1-2 पुन वाफ काढायची आपल्याला इथं. तर आता बघूया भात कसा झालाय. 2 ते 3 मिनिटं झाले हलवून दिल्याच्या नंतर. मिक्स करूया पुन्हा आणि भात शिजलाय का बघूया आता. तर बघू शकता एकदम असं पूर्ण हातावर मॅश होतोय. कण वगैरे अजिबात लागत नाहीये वरईचे. तर आपला भात आता इथं रेडी खाण्यासाठी. पण आपण काय करणार आहे, भात शिजल्यावर गॅस बंद करायचा चेक केल्यावरती आणि झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटांनंतर खायला घ्यायचं आहे. अशी वाफ थोडीशी दडपून ठेवायची, त्यामुळे भात आणखी छान असा मऊ लागतो. आणि यावरती तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यावरती थोडंसं तूप टाकू शकता. भात शिजल्यानंतर आणखीन छान चविष्ट लागतो. तर असा गरमागरम भात आणि त्यावर तुपातली अशी फोडणी दिलेली आमटी आणि एकादशीच्या दिवशी असा जर पाऊस पडत असला तर आणखीनच छान. साधी सोपी अशी उपवासाची वरईचा भात आणि आमटी. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. उपवासाचा वरईचा भात आणि झणझणीत अशी आमटी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत